नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर काय भाजी करायची असं करून मी शेवटी शेवभाजीचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता मी तुम्हाला मस्त शेवभाजीची रेसिपी सांगणार आहे. त्याच्याला यासाठी मी घेतलेलं एक छोटंसं टोमॅटो, एक छोटा कांदा, थोडासा खोबऱ्याचा तुकडा, आलं, लसूण आणि ते सगळं मी याच्यामध्ये फक्त गरम करून घेणार आहे. जास्त मी त्याला परतणार नाही आहे, फक्त गरम करून त्याचं फक्त कच्चेपणा घालवायचं आहे. तरी ते मी शेवभाजी मसाला घेतलेला आहे. आणि आता हे पण मी इथं ना ही शेव, मी याला गाठी शेव म्हणतात, ही शेव. आणि हे ही मी ना सगळं कढईमध्ये तेल टाकून फक्त त्याला कोमट करून घेते. असं त्याचं फक्त कच्चेपणा घालवायचं, आपल्याला जास्त गरम म्हणजे भाजून नाही घ्यायचं जास्त. चला आता हे मी सगळं मिश्रण इथं सगळं भाजून घेतले. लसूण, छोटा आल्याचा तुकडा, खोबरं, टोमॅटो आणि त्यामध्ये आता मी हळद टाकते, थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आणि याच्यासाठी मी ना धना पावडर टाकते. मी लाल तिखट वापरणार आहे थोडंसं तरीसाठी, ते मी वरून टाकेल भाजी बनवताना. आता मी फक्त एवढंच वाटून घेणार आहे. आता हे मी सर्व मिश्रण मिक्सरला वाटून घेते. आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, पण मी ना ती वरून टाकणार आहे. तर मी थोडंसं 1 चमचा घरचा ते मसाला टाकलेला, आपला घरचा तयार केलेला मसाला. ते मी मिश्रण सगळं भाजून घेऊन थोडंसं भाजलेलं आहे. त्याला जास्त भाजायचं नाही, कारण की मग आपली काळी कलरची भाजी होती, आपल्याला लाल कलरची भाजी बनवायची. कोथिंबीर आपण वरून टाकूया, कारण की वाटणामध्ये मी धना पावडर टाकलेली. इथे मी कोमट पाणी करण्यासाठी ठेवलेले. ज्या कढईमध्ये कांदा वगैरे परतून घेतला ना, त्याच कढईत ठेवलेलं आहे मी पाणी. त्यामुळे हे पाणी असं दिसते तेलकट. तर ही कढईतलं पाणी खराब नाही आहे. ज्याकडे कांदा वगैरे परतून घेतला ना, त्यामुळे ते पाणी तसं दिसते. ते पाणी कोमट करायला ठेवले. तोपर्यंत मी मिक्सरला वाटून घेते. ही शेव पाहू शकता आपण, ही शेव आपली फिक्की शेव आहे, तिखट नाही आहे. थोडीशी शेव पण टाकते मी वाटणामध्ये, कारण की भाजी आपली मस्त मिळून येते भाजी. म्हणून मी थोडीशी शेव घालते याच्यामध्ये. तर चला आता मिक्सरला वाटून घेते. आता मी मिक्सरला वाटून घेतले आणि हे पाणी मी सगळं इकडे टाकते दुसऱ्या भांड्यामध्ये. आपल्याला कढईमध्ये पुन्हा भाजी टाकायची. हे कांदा वगैरे परतल्यामुळे कढईला थोडंसं काळं लागलेलं आहे, ते काही खराब नाही आहे. कांदा परतला होता त्याच्यामध्ये, त्यामुळे ते तसं झालेलं आहे. तर कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. पाणी त्यातल्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. कांद्याचं थोडंसं लागलेलं होतं, ते मी काढून घेतलं. आता मी थोडंसं तेल टाकते याच्यामध्ये. पाणी होतं थोडंसं कढईला, त्यामुळे थांबले थोडा वेळ. की ठीक आहे, आता पाणी पूर्ण हे झालेले आहे, कमी झाले, पूर्ण संपलेले. आता त्यामध्ये तेल टाकते. इथे मी सुहानाचा शेवभाजी मसाला आणलेला आहे. तरी पाहू शकते, ही बेडगी मिरची पावडर आहे, कांदा मसाला आणि शेवभाजी मसाला. तर यामध्ये मी घरचा मसाला एकदम थोडासा टाकलेला आहे. शेवभाजी मसालाच टाकणार आहे. कोथिंबीर आहे ती मी वरून टाकणार आहे. तुम्ही वाटणात पण टाकू शकता, तसं काही नाही, पण मी नाही टाकली. आता हे मी सगळं मसाले टाकले याच्यामध्ये. शेवभाजी मसाला, थोडासा कांदा मसाला प्रवीणचा आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर. बेडगी मिरची पावडरनी तरी येते म्हणून तरीसाठी टाकलेली. आणि शेवभाजी शक्यतो तरी असेल तरच छान दिसते, छान वाटते, ती हॉटेलसारखी दिसते आणि मग मुलांना पण आवडते. तर आता हा मसाला गरम करून घेतला मी. आणि हा वाटण्याचा मसाला पण टाकला मी. ते मला एक हाताने कॅमेरा मला धरायला कोणी नव्हतं, त्यामुळे मला दाखवता नाही आला. पण मी बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ना, तर याच्यामध्ये टाकलेले. आता हे पण मी चांगले तेल सुटेपर्यंत भाजणार आहे, कारण की ना आपण याला जास्त भाजून नव्हतं घेतला हा मसाला, त्यामुळे मी याला तेल सुटेपर्यंत भाजणार आहे चांगलं. तर आता याला मस्त तेल सुटलेले. त्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी टाकायचे, एकदम टाकायचं नाही. पाणी टाकताना कधी पण मसाल्यामध्ये थोडं टाकायचं, जेणेकरून आहे ना मसाल्याच्या गाठी होत नाही. आता एकदम थोडंसं टाकले मी. आता मिक्सरचे जे भांडं होतं ना, त्यामध्ये कोमट पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित हलवून घेतले, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये गाठी होत नाही मसाल्याची. आता हे गाठी सगळं पूर्ण हे झाले विरघळल्या. त्याच्यामध्ये मी अजून पाणी ॲड करते. आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये. आता मी एवढं पाणी टाकलेलं आहे. कोमट पाणी टाकले ना, मस्त तरी येते भाजीला. मला वाटतं अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल.
आता मी याच्यामध्ये पाणी टाकते अजून थोडंसं. अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि गॅस बंद केलेला आहे इकडचा. छान झालेली आहे आता भाजी आपली. आता याला मस्त उकळी आली ना, आता यामध्ये मी मीठ टाकते आणि उकळी आली याला मी पलीकडच्या गॅसवरती ठेवून देणार आहे. एक 10 पण नाही, 10 खूप झाले, 5 ते 7 मिनटासाठी. इथं मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली. आता ही शेव आणि कोथिंबीर आपल्याला नंतर टाकायची. तिखट जर शेव आणली तुम्ही तर भाजीचा मसाला थोडा कमी वापरायचा. मी फिक्की शेव आणलेली इथं. आता याला उकळी आलेली छान. आता हे जरा वेळ झाकून ठेवते. मसाल्यामध्ये म्हणजे भाजीमध्ये पूर्ण मसाला चांगला मिक्स होईल आणि छान पण लागेल. तर आता इथे पाहू शकता उकळी येऊन भाजीचं 5-7 मिनटं मी उकळी पण येऊन दिली, झाकून ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये शेव ॲड केली आणि कोथिंबीर ॲड केली. तर अशा पद्धतीने ही शेवभाजी तयार आहे. पूर्ण भाजीचा गॅस बंद केला आणि मगच शेव टाकली, नाहीतर सगळ्यावर असं ओढून घेते ती भाजी. तेव्हा इथे चपाती पण झाली माझी गरम गरम. इथं पाहू शकता छोटा कांदा कट करून ठेवलं होतं मी मग अशी बाजूला, तो कांदा आणि शेवभाजी आणि चपाती असं मी मेनू बनवलेलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.